ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंदार खळदकर गुरुजी यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अनेक गोष्टींची आपण माहिती या चॅनलद्वारा घेत असतो आणि मीही आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो। असेच आपण सतत जोडलेले राहूया आणि काही चांगली माहिती आपल्यापर्यंत शेअर करायला मलाही आनंद वाटत राहील। या मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरु दत्तात्रेयांचा जन्म या महिन्यामध्ये असतो। दत्त जन्म हा पौर्णिमेच्या दिवशी असतो आणि या दत्त जन्माच्या निमित्ताने काही कथा पण आपल्याकडे आलेल्या आहेत। दत्त जन्माच्या कथा। या दत्तावताराचं वैशिष्ट्य असं आहे की या वैकुंठीचा जो राणा आहे याने अनेक अवतार धारण केले। काही अवतार दैत्य नाशासाठी धारण केले, काही अवतार भक्त रक्षणासाठी धारण केले आणि ते कार्य झाल्यानंतर भगवंतांनी लगेचच आपला अवतार समाप्त केलेला आहे किंवा आपल्या अवताराची त्यांनी समाप्ती केली, सांगता केली। पण गुरु दत्तात्रेयांच्या अवताराच्या बाबतीत मात्र काही वेगळंच विलक्षण असं दिव्य अशी काही गोष्ट आहे की हा अवतार अविनाशी आहे। अवतार भगवंतांना प्रबोधनासाठी धारण करावा लागला आणि त्यांनी तो केला आणि या अवतारातही भगवंत शत्रुनाश करत असतात, पण ते बाह्य शत्रू खऱ्या अर्थाने नाही तर अंतःशत्रूंचा नाश ते करतात। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जे काही देवत्रय आहेत यांच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्म्यापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त, शिवापासून दुर्वास असे 3 पुत्र अनुसूया मातेच्या उदरी जन्माला आले। दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणामध्ये अशी आहे की अत्रि ऋषींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली आणि ते तिघही जण संतुष्ट झाल्यानंतर त्यांनी देवांना अत्रि ऋषींनी विनवलं की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी। या 3ही देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास असे 3 पुत्र आणि शुभात्री नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली। याच्याच बरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखीन एक कथा येते की ती प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केलं आणि त्यावेळेला अक्षरशः पृथ्वी सगळी अंधारमय झाली आणि अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवलं आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान झाली। अत्रीच्या या महत कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव आणि विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला। आपल्या भारतामध्ये शैव परंपरा आहे, वैष्णव परंपरा आहे, शाक्त परंपरा आहे। या 3ही प्रमुख परंपरा आपल्याकडे आहेत आणि हजारो वर्ष त्या परंपरा आपल्याकडे चालू आहेत। परंतु हे जरी प्रमुख पंथ आहेत तरी सुद्धा सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून श्री दत्तात्रेयाची उपासना सगळे जण करत आहेत। संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रामध्ये श्री दत्तात्रेयांच्या आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे। महानुभाव संप्रदायामध्ये आहे, नाथ संप्रदायामध्ये आहे, वारकरी संप्रदायामध्ये आहे, समर्थ संप्रदायामध्ये आहे आणि दत्त संप्रदाय हा तर स्वतंत्रच आहे। अशा 5ही संप्रदायांमध्ये श्री दत्त प्रभूंची, दत्त गुरूंची उपासना करताना आपल्याला दिसून येतं। या दत्तावतारांची प्रमुख वैशिष्ट्ये असं आहेत की साधूंचं संरक्षण, दुर्जनांचं निर्दालन आणि धर्मसंस्थापनेसाठी सद्धर्माचं आचरण हे दत्तावताराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल झाल्यानंतर निजधामाला जाणारा हा अवतार नसून
तो जगाच्या अंतापर्यंत असाच चालू राहणार आहे। हे या दत्तात्रेयांच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री आणि त्याच्या कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून दत्तात्रेयांचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनी संभव असा दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो। या अवतारामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवांचं आणि त्यांच्या परंपरांचं ऐक्य झालेलं आहे। सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, स्थिती ठेवणारे विष्णू आणि लय करणारे भगवान शिव हे तिघही जण आपापल्या कार्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि या तीनही देवांचं म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींचं एकरूप एकत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार आहे। हा दत्तात्रेय अवतार जो आहे तो ब्राह्मण कुलातला असून सती अनुसूयाच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवताराला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे। राम, कृष्ण इत्यादी हे जे अवतार आहेत हे गृहस्थाश्रमी होते, तर दत्तात्रेय हा जो अवतार आहे तो फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमामध्ये राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा असा हा अवतार आहे। हा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्म मूर्ती श्री सद्गुरूंचाच अवतार आहे आणि म्हणून साधक श्री गुरुदेव दत्त असाच यांचा जयघोष करतात किंवा अशाच नावाचा जप करतात। बाकी सगळ्या देवतांना नुसतं देव म्हटलं जातं, परंतु दत्तात्रेयांना गुरुदेव दत्त असं म्हटलं जातं। म्हणून श्री दत्त हे केवळ गुरुदेव नसून ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वरूपात ते आहे। श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेशात, विविध स्वरूपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इत्यादी रूपांमध्ये दर्शनं दिलेली आहेत। हा जो दत्तावतार आहे हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीचा पुरस्कार करणारा असला तरी सर्व सनातन जाती धर्मीयांना त्याच्या उपासनेत कोणताही प्रतिबंध न करणारा आणि सर्वांचं ऐक्य साधणारा असा हा अवतार आहे। म्हणून सर्व सनातनी लोक या दत्तात्रेयांची उपासना करताना आपल्याला दिसून येतात। सर्व थराचे लोक, समाजातल्या सर्व थरातील लोक हे दत्तात्रेयांची उपासना करतात। दत्त आणि दत्त संप्रदाय, नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इत्यादी उपासना पंथांशी याचा घनिष्ठ संबंध आहे। गोरक्षनाथ हे तर दत्तात्रेयांचे शिष्य आणि महानुभाव पंथामध्ये एकमुखी दत्ताची पूजा होते। समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांनी साक्षात दर्शन दिलं होतं आणि विशेष म्हणजे स्वतः दत्तात्रेय हे निस्सीम देवी भक्त होते। औदुंबरतळी वस्ती जवळ धेनू आणि श्वानाचं सान्निध्य हे दत्तावताराचं आणखीन एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। त्रिमुखी किंवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्त पादुकांची पूजा अर्चा अनेक दत्तस्थानावरती केली जाते। बहुतेक सर्व ठिकाणी दत्तात्रेयांच्या ठिकाणी मूर्ती तर आहेच, परंतु प्रत्येक ठिकाणी पादुका या आहेत। कुठे निर्गुण पादुका आहेत, कुठे सगुण पादुका आहेत, पण दत्त संप्रदायामध्ये पादुकांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे। कारण आपल्याकडे गुरूंची चरण पूजा करण्याची पद्धती आहे, गुरूंच्या पादुकांची पूजा करण्याची पद्धती आहे। दत्त महाराज हे सद्गुरू आहेत म्हणून त्यांच्या चरण पादुकांची पूजा करण्याची सर्वत्र पद्धती आहे। या दत्तात्रेयांचे एकूण 16 अवतार प्रसिद्ध आहेत। दत्त उपासनेमध्ये योगाला अनन्य साधारण असं महत्व आहे। शाक्त आणि तांत्रिकांनाही श्री दत्तात्रेयांनी दत्तात्रेयांना शाक्त आणि तांत्रिक यांनी सुद्धा दत्तात्रेयांना आराध्य दैवत मानलेलं आहे। दत्तात्रेय हे शरणागत वत्सल, भक्तांवर अनुकंप आणि दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून ते धावून येतात। ते स्मर्तृगामी आहेत म्हणून त्यांचं स्मरण केल्या क्षणी ते भक्तांच्या हाकेला धावून येतात। धर्म, अध्यात्म, व्यापक आणि उदार दृष्टिकोन हा दत्तावताराचा आणखीन एक विशेष असा
भाग आहे, धर्माचा भाग आहे, अध्यात्माचा भाग आहे आणि धर्म आणि अध्यात्म याच्याविषयी उदार दृष्टिकोन या दत्त संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान जे काही आहे ते उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ आणि अद्वैत स्वरूपाचं तत्वज्ञान आहे. या दत्तात्रेयांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या दत्तात्रेयांच्या उपासनेने भूत, प्रेत, पिशाच यांची पीडा नाहीशी होते. भूत, प्रेत, पिशाच ही दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभं राहत नाही. वासुदेवानंद सरस्वती यांनी भूत, प्रेत, पिशाचाद्या म्हणून एक स्तोत्रच केलेलं आहे. सर्व प्रकारच्या पीडा नाश करणारं हे स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भूत, प्रेत, पिशाचाद्या अशानेच ते स्तोत्र सुरुवात होतं. तर या दत्तात्रेयांची उपासना करणाऱ्यांना भूत, प्रेत, पिशाच यांचं कोणतंही भय बाळगण्याचं कारण नाही, कारण दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही ही लोक उभी राहत नाही. दत्तात्रेयांच्या व्यापक आणि उदार दृष्टीमुळे उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पांतापर्यंत हा पथप्रदर्शन करतच राहील आणि भक्तांना मार्ग दाखवतच राहील. जोपर्यंत जगामध्ये मानव तापत्रयांनी त्रस्त आणि पीडित असा राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञान अंधकारात त्याला सदैव मार्गदर्शन करतच राहतील. श्री दत्तात्रेयांच्या नावाची सार्थकताच ही आहे की अनुसूया त्रिनंदन दत्त नावाची सार्थकता सांगताना श्रीमद भागवतकर असं सांगतात की अन्नेन रपत्य मभिकांक्षत आह तुष्टो दत्तो मया मिति यत् भगवान स दत्तः. अर्थात श्री भगवान विष्णू सांगतात, मी स्वतःला दिलं आहे. अत्रि ऋषींच्या पुत्र आकांक्षेच्या तपश्चर्येवर मी संतुष्ट झालो आहे आणि मी प्रगट होऊन अत्रि ऋषींची अपत्या आकांक्षा पूर्ण केली आणि मीच मला दिलं आणि अशा प्रकारे दिलेला म्हणून दत्त हे नाव सार्थक झालेलं आहे. म्हणून दत्तो मया मिति यद भगवन स दत्तः असं साक्षात विष्णू म्हणतात. भारताच्या या मध्ययुगीन काळामध्ये 14व्या शतकात सुमारे श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि द्वितीय अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन्ही युग प्रवर्तक महानुभावांनी महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतामध्ये दत्तोपासनाचा भरपूर प्रचार प्रसार केला. त्यापूर्वी म्हणजे 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाचा आविर्भाव झाला आणि हा संप्रदाय केवळ दत्तप्रणीतच नव्हे तर या संप्रदायाचे आदिगुरु सुद्धा भगवान श्री दत्तात्रेय हेच आहेत. महानुभाव संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथ संप्रदाय निर्माण झाला आणि हा संप्रदाय भगवान श्री दत्तात्रेयांनाच आदिगुरु मानतो. दत्तावताराची औपनिषदिक पृष्ठभूमीवर भगवान श्री दत्तात्रेयांच्या प्राचीनतेला औपनिषदिक ग्रंथ सुद्धा प्रमाणभूत आहे. म्हणून अशा या दत्तात्रेयांची जयंती या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते आणि त्या दत्तावताराची ही वैशिष्ट्ये आहेत. या दत्तात्रेयांची उपासना करण्याकरता या दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस त्याची प्रारंभ लोक करतात. जे गुरुचरित्र 7 दिवस वाचणार आहेत ते पौर्णिमेच्या आधी 7 दिवस गुरुचरित्र अष्टमी पासून वाचायला सुरुवात करतात. म्हणजे 7 दिवसाचा गुरुचरित्र ते सप्ताह करतात. जे 3 दिवसामध्ये गुरुचरित्र वाचणार आहेत ते पौर्णिमेच्या आधी 3 दिवस गुरुचरित्र सुरू करतात आणि पौर्णिमेला त्याची सांगता करतात. बरेच मंडळी गुरुचरित्र न वाचता त्याची अवतरणिका या काळामध्ये रोज वाचतात. काही लोक दत्तभावनीचे पाठ करतात. काही लोक आपल्या घरात असलेल्या दत्त मूर्तीची रोज पूजा अर्चा अभिषेक असं संपन्न करतात. भस्मार्चन करतात, फुलं वाहतात, तुळशी वाहतात, बेल वाहतात. या सगळ्यांनी संतुष्ट या दत्तात्रेयांना ते करत असतात आणि हे सगळं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जरूर करावं. या दत्त महाराजांच्या उपासनेमध्ये रममाण व्हावं
आणि या दत्त महाराजांच्या कृपा प्रसादाने आपली ऐहिक आणि पारलौकिक अशी उन्नती साधून घ्यावी, हेच या अवताराचं वैशिष्ट्य आहे। आणि खरोखरी दत्तात्रेय हे स्मर्तृगामी असल्यामुळे त्यांचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा ते आपल्या हाकेला धावून येतात। प्रत्यक्ष आपण जर का त्यांची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही जर का सेवा करू शकलो तर ते आपल्याला निश्चित त्या सेवेचा मेवा दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा कालावधी आहे मार्गशीर्ष महिना, दत्त जयंती। काही ठिकाणी एकमुखी दत्तात्रेयांची पूजा करतात, काही ठिकाणी त्रिमुखी दत्तात्रेयांची पूजा करतात। सर्वत्र आढळणारी जी मूर्ती आहे ती त्रिमुखी दत्ताची मूर्ती आपल्याला आढळते। उपनिषद, पुराण, महाभारत या सगळ्याचा आपण जर का विचार केला तर सर्व वर्णनांमध्ये आढळणारी जी दत्तात्रेयाची मूर्ती आहे ती त्रिमुखी नसून एकमुखीच आहे। इतकंच नव्हे तर प्राचीन मूर्ती ज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहे। भागवतात देवत्रयींनी अत्रींना यज्ञ ध्यायती ते वयम, तू ज्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघजण अंशभूत आहोत। आणि पुढे 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असं दत्तात्रेयांचं स्वरूप आहे। अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन हे एकमुखीच झालेलं आहे। गुरुचरित्रातील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळवणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते आहेत। थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी आणि षडभुज दत्तात्रेय आहेत। या मूर्तीच्या 6 हातात शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, कमंडलू, रुद्राक्ष असे धारण केलेले आहे। या मस्तकावर जटाभार, मुकुट आणि कमरेला पितांबर आहे आणि ही मूर्ती तांब्याची असून तिचे चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारलेले आहे। निरंजन रघुनाथ आणि त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षडभुज दत्तात्रेयांचा। याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला तोही एकमुखी आणि षडभुज दत्तात्रेयांचा। आणि परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती उपासनेकरता पुरस्कृत केलेली आहे। सांप्रतचं जे काही ध्यान आहे हे नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे जनमानसामध्ये रुजलेले आहे। मग भगवान दत्तात्रेय हे अनादि शक्तीचे रहस्य जाणणारे आणि आद्य आहेत। नाथ संप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानलेले आहे आणि आज मितीला नवनाथांमुळे नाथ संप्रदाय ओळखला जात असला तरी आणि नाथ संप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजे शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात। या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रेयांचे एकीकरण केव्हा घडून आलं असा आपल्याला प्रश्न पडतो। 1200 शतकापर्यंत दत्तात्रेयांचं स्वरूप एकमुखी होतं, परंतु पुढे 15व्या शतकामध्ये सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्रात मात्र दत्तात्रेयांचं स्वरूप त्रिमूर्ती बनवलेलं आहे। आणि हा बदल घडून यायला दत्त जन्माच्या कथेत बराच वाव होता आणि त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांचा आशीर्वाद दत्त जन्माला कारणीभूत आहे। म्हणून पुढे 12व्या शतकानंतर पुढे त्रैमूर्तिक दत्त आणि त्याच्यानंतर एकनाथ महाराजांनी जी आरती रचली दत्तात्रेयांची त्याच्यामध्ये पहिली सुरुवातच त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा अशी आरतीची पण सुरुवात आली। म्हणून 12व्या 15व्या शतकानंतर त्रिमूर्ती दत्ताची पूजा सुरू झाली। पूर्वी एकमुखी दत्ताची पूजा होती, आजही अनेक ठिकाणी एकमुखी दत्त मंदिर आहेत। नाथ संप्रदायाच्या मते दत्तात्रेय ही देवता योग सिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे। शाक्त पंचांच्या तंत्र साहित्यात दत्तात्रेयांचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे आणि यांना त्रिपुर सुंदरीच्या उपासनेचे प्रवर्तक मानलेलं आहे।
त्रिपुरा रहस्याचे विवेचन करणारी अष्टादश साहस्री दत्त संहिता दत्तात्रेय प्रणीत असून दत्तात्रेय तंत्र नामक ग्रंथ शाक्त पंथामध्ये प्रमाणभूत मानला गेलेला आहे। म्हणून दत्तोपासनेमध्ये सर्वत्र प्रचलित असलेले दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र शाक्तांच्या रुद्रयामल तंत्रातला आहे। या सर्व बाबींचा विचार करून काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की इसवी सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेच्या क्षेत्रात दत्तात्रेयाची पूजा किंवा उपासना सुरू झाली असावी। कदाचित या तंत्र प्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान सिद्ध पुरुष असावा आणि त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्कारांच्या काळी दत्त देवतामध्ये रूपांतर झाले। अशा या दत्तप्रभूंचा जन्म या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो। या दत्तात्रेयांच्या बद्दल थोडीशी माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न केला। दत्त संप्रदायाविषयी माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि दत्तात्रेयांच्या अवताराची प्रमुख वैशिष्ट्येही सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे। असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा, सतत ऐकत राहा। जर का माझा चॅनल आपण सबस्क्राइब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर का आवडले तर जरूर इतरांना शेअर करावेत आणि चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन क्लिक करावा आणि त्यातला ऑल हे पर्याय आपण स्वीकारावा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ त्याचा नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील। केलेली सेवा त्या दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त।